लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रम्याने आर्याला फोन करून चांगलीच थिणगी लावली आहे आणि आर्या डायरेक्ट लाडू खाण्यासाठी देशमुखांच्या घरीच येते. चला ती कशा पद्धतीने पुढे बघूया. पार्थ आणि जीवा दोघं पण लाडू बनवत असतात. पार्थ विचारतो, छोटे सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा जीवा म्हणतो, अरे बडे भैया सगळं ऑल ओके, नको टेन्शन घेऊ. अरे पण ॲक्सिडंटचा किस्सा जसा लपवला तसं काही अजून लपवत नाही ना. ते काही गोष्टी आईबाबांना नाही सांगू शकत, पण मला तू तर नक्कीच सांगू शकतो ना. जीवा पण मनात विचार करतो, सगळं दादाला सांगू का? म्हणजे जेव्हा सगळ्यांसमोर बोलण्याची वेळ येईल दादा माझ्या सपोर्टमध्ये असेल आणि माझं मन पण हलकं होईल. तर सेम दुसरीकडे काव्या पण विचारत असते, अगं ताई तू आरू जेव्हा आईच्या पोटात होती किती गप्पा मारायची, पण तुझ्या बाळाबरोबर काहीच गप्पा मारत नाही तू. तेव्हा नंदिनी मनात विचार करते, हिचा संशय अजून वाढायला नको, इथेच थांबवायला हवं. अगं वेडाबाई बस इथे, मी पण आमच्या छकुलीबरोबर खूप गप्पा मारते, पण आमची वेळ ठरलेली ना. दुपारी जेवण झाल्यानंतर जेव्हा मी इथून रूममध्ये जाते माझे डोळे इतके जड पडलेले असतात, पण आमच्या छकुलीला मस्ती करायची असते. मग मी तिला सांगते, हे बघ जेव्हा तू शाळेमध्ये जाशील आणि मी तुला उठवेल आणि तू मला म्हणशील आई 5 मिनटं झोपू दे ना, तेव्हा मी तुझं काही ऐकणार नाही हां. तिला असं बोलल्यानंतर मग ती मला शांत झोपू देते. काव्या म्हणते, हो का? अगं पण आमचा बेबो अजिबात ऐकत नाही, इतक्या लाथा मारतो की झोपूच देत नाही मला शांत. जेव्हा कधी तुझ्या छकुलीबरोबर तू गप्पा मारशील ना मला पण बोलव आणि मी सगळे रेकॉर्ड करून घेईल. नंदिनी म्हणते, हो नक्कीच. काव्या नंदिनीचा हात धरते आणि स्वतःच्या पोटावर लावते. बघ ना ताई तुला पण जाणवेल. नंदिनीला पण जाणवते की काव्याचं बाळ लाथा मारते आतून. नंदिनी खूप इमोशनल झालेली असते, तिचे डोळे पण पाणावलेले असते. काव्या तिच्या बोलण्यामध्ये मग्न असते. नंदिनीचे आसू काही तिला दिसत नाही, पण नंदिनी आतून खूप खचलेली राहते. काव्याला जो अनुभव घेता येतो तो तिला घेता येत नाही, त्यामुळे डोळे पुसून तिचे आसू लपवण्याचा प्रयत्न करते. तर जीवा पण म्हणतो, सांगूनच टाकतो. तो सांगायला जाणार तेवढ्यात मानिनी काकू आवाज देतात, झाले का लाडू? जीवा मनातच म्हणतो, बरं झालं मी काही सांगितलं नाही. पार्थ विचारतो, तू काही सांगणार होता का? अरे नाही रे दादा, ऑल इज वेल. लाडू वळव. माझे बघ 4 वळून झाले, तू एक सुद्धा वळवला नाही अजून. असा गोल करायचा. पार्थ खूप प्रयत्न करतो लाडू बनवण्याचा. हां फुटला ना. पण पार्थला काही लवकर लाडू जमत नाही. तर दुसरीकडे रम्या वसू आत्यांना म्हणत असते, अगं काय खमंग वास सुटला आहे ना, घरामध्ये काही लाडू वगैरे बनत आहे का? वसू आत्या सांगतात, जीवा आणि पार्थ नंदिनी काव्यासाठी ओट्सचे लाडू बनवत आहे. रम्या म्हणते, काय जीवा आणि पार्थ? तेही नंदिनी आणि काव्यासाठी? पण मला पण लाडू खायची इच्छा होते नाही, मी खाल्लं तर चालेल ना? वसू आत्या म्हणतात, तू काय प्रेग्नेंट आहे? ओट्सचे लाडू प्रेग्नेंट बायकांसाठी बनवतात. मी काय म्हणते, विजयराव आणि तू पण मनावर घे ना, मी 2-3 किलोचे लाडू तुझ्यासाठी बनव. आई काही काही बोलू नको हां, हे शक्य नाही तुला माहिती आहे ना, आणि लाडू खाण्यासाठी मी प्रेग्नेंट व्हायचं? काही बोलते हां आई तू. पण हो, यातनं आपण आपलं मिशन सक्सेस करू शकतो ना. वसू आत्या म्हणतात, आता कसलं मिशन? अगं आर्यासोबत मैत्री करण्याचं. मी आत्ता आर्याला फोन करते, तर तिचा ॲड्रेस विचारते. वसू आत्या सांगतात, काहीही उपयोग होणार नाही आहे, ती आर्या काही आपल्याशी मैत्री करणार नाही आणि ॲड्रेस पण सांगणार नाही. आई प्रयत्न करायला काय हरकत आहे? अगं आर्या, मी रम्या बोलते. त्या दिवशी माझ्याकडनं जे काही झालं ना त्याबद्दल खूप मनापासून माफी मागते ग तुझी. प्लीज माफ करशील आणि माझ्यासोबत मैत्री करशील का तू? आर्या सांगते, रम्या शितोळे आणि तुझ्यासोबत मैत्री? मला तुझ्यामध्ये आणि तुझ्या मैत्रीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. फोन ठेवणार तितक्यात रम्या म्हणते, अगं थांब थांब ऐक माझं. तुझी काळजी वाटत होती म्हणून मी फोन केला. आमच्या घरात आहे ना जीवा आणि पार्थ त्यांच्या बायकांसाठी ओट्सचे लाडू बनवत आहे आणि तू पण प्रेग्नेंट आहे ना, तुझा ॲड्रेस सांग म्हणजे मी तिथे पाठवते. तेव्हा आर्या म्हणते, ओट्सचे लाडू आणि जीवा पार्थ बनवत आहे? पण नको, काही पाठवू नको. विचारल्याबद्दल थँक्स म्हणून फोन कट करते. अगं फोन का ठेवला? वसू आत्या म्हणतात, बघितलं ना, तुला बोलली होती काही उपयोग होणार नाही, नको फोन करू तिला. तर दुसरीकडे जीवा आणि पार्थचे लाडू तयार झालेले असतात. हां गरमागरम लाडू तयार. काव्या नंदिनी मानिनी काकू डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. आणि म्हणते, मुलगी शिकली प्रगती झाली, आणि काव्या सांगते, मुलगा शिकला आणि विकास झाला. अरे वा पार्थ, लाडू? जीवा मस्त, एक नंबर. नंदिनी विचारते, काय पार्थ आज चक्क ओट्सचे लाडू? जीवा सांगतो, हो मग दादाने आज लाडूसुद्धा वळवले
आणि हात पण भाजून घेतले. पार्थ म्हणतो, हो ना, मला जीवाने शिकवलं आहे. काय, हात भाजून घ्यायला? नाही रे, लाडू वळवायला. काव्यासमोर हात करतो, भाजलाय वास, आणि ती फुंकर घालते, त्याला छान वाटतं. आणि काकू म्हणतात, वा वा, छान. एक म्हणतो हात भाजले, दुसरा म्हणतो लाडू वळवायला शिकवले. पण आईचं नावसुद्धा नाही. मी काहीच नाही शिकवलं का तुम्हाला? म्हणतो, नाही ग, तू खूप काही केलं. बस बस, नुसतं कौतुकच कराल का? नंदिनी, काव्या, अगं लाडू समोर ठेवले, टेस्ट तर घ्या. एवढ्यात तिथं आर्या आलेली असते. हॅलो एव्हरीवन. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं. अगं आर्या, ये ना. नंदिनी इशारा करून जीवाला विचारत असते, तुम्ही बोलवलं का? जीवा म्हणतो, मी तर नाही. पण वसू आत्या आणि रम्याला हसू येतं. ही इथे कशी आली? रम्या सांगते, लाडू खायला. आर्यामध्ये आल्यानंतर म्हणते, आज पोटातल्या बाळाला काहीतरी घरचं खाऊशी वाटलं. मी दुसरीकडे कुठे जाणार ना, म्हणून आली मी इथे. मानिनी काकू म्हणतात, हो मग इथेच येणार ना. बघ, जीवा आणि पार्थने छान लाडू केले, तू पण खा. काव्या, नंदिनी, चला टेस्ट करा बरं. दोघींना पण भरवणार असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, काय आई, आमच्याकडनं एवढी मेहनत करून घेतली आणि जीवा म्हणतो, अगं लाडूचा घास आमच्या हाताने आमच्या बायकोला भरू तर दे. मानिनी काकू सांगतात, हो हो, भरवा भरवा. जीवा नंदिनीला लाडू भरवतो आणि पार्थ काव्याला. त्यांना पण लाडू प्रचंड आवडलेले असतात, एकदम मस्त झाले. आर्या सांगते, आई, या दोघांना काय करायचं ते करू द्या त्यांच्या बायकांच्या मागे, पण तुम्ही मला लाडू भरवाल? मला माझ्या आईने भरवलेलं चालेल. मानिनी काकू म्हणतात, हो, वडीलधारे माणसं म्हणूनच गेले. त्यांचं काय, सुना आल्यानंतर त्यांच्या मागे पुढे करतात, पण घरात एक लेक तर हवीच. ती लेक मला तुझ्या रूपात मिळाली. तिला लाडू भरवतात, ते नंदिनीला अजिबात आवडत नाही. तर नंदिनी चिडूनच वर येते आणि तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आर्यजी मानिनी काकूंना आई वगैरे म्हटलेले ते. जीवा येतो, दरवाजा बंद करतो आणि हळूच मागून येऊन मिठी मारतो, चकाचक बाई. अगं हे काय नंदिनी, तू आता खूप अनरोमॅन्टिक झाली बरं का. नंदिनी बाजूला जाते. आता हे आर्याचं खूप होत चाललंय हा जीवा. आपल्या आईना ती आई कशी म्हणू शकते, ते पण अहो आई. जीवा म्हणतो, अरे बापरे, फक्त एवढंच ना? म्हटलं काय झालं एवढं चिडली तू? त्या दिवशी आर्या म्हटली ना, तसं काही नाही आहे, कशाला एवढा विचार करते? अहो जीवा, पण काही दिवसापूर्वी ती काकू म्हणत होती. आता अहो आई, आम्हा मुलींना कळतो फरक अगं आई आणि अहो आई मधला. आपल्या आईंना अहो आई फक्त काव्या आणि मीच म्हणते. कुठून आली मध्येच? जीवा सांगतो, अगं ती इथे एकटी राहते ना, तिची आई तिच्यासोबत नाही. मग आपल्या आईला बघितल्यानंतर तिच्या आईची आठवण येत असेल तिला. म्हटली आई तर काय बिघडलं. तेवढ्याच जीवाला कोणाचा फोन येतो, तिथून तो बाहेर निघून जातो. नंदिनी विचार करते, आता जीवांना मी कसं समजू? आर्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चाललंय. आईंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते ती. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या पार्थला म्हणत असते, आपण नेहमी दोन प्रकारचे विचार का करतो? आयुष्यभर सोबत असलो ना तर मिळवलं. ती बोलत असते त्याच वेळेला पार्थने काढलेला स्केच खाली पडतो. पार्थला थोडी भीती वाटत असते की असं बोलल्यानंतर लगेच स्केच खाली का पडला, ते वेगळं तर होणार नाही ना. रम्या वसू आत्यांना सांगत असते, आपण तिच्या मनावर असं बिंबवू ना, परत या घरामध्ये 16 डिसेंबरसारखा धमाका होईल. आणि पार्थ घाबरलेला असल्यामुळे काव्याकडनं तो वचन घेतो, तुम्ही मला आधी वचन द्या, आपल्यामध्ये काही जरी घडलं ना, आपण वेगळं व्हायचं नाही. आपल्यामध्ये रामायण घडायला नको. याचा अर्थ रम्या आता नक्की काहीतरी प्लॅन करणार आहे आणि या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. पण नंदिनी असताना काव्य आणि पार्थ तर काही वेगळे होणार नाही आणि पुढे ही सिरियल अजूनच मनोरंजक अशी ठरणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. तुम्ही सपोर्ट केला म्हणजे माझा उत्साह अजून वाढतो. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्यायची. धन्यवाद.